अर्णव किशोर वाघमारे आहे। मी इयत्ता दुसरी शिकत आहे। मी आज तुम्हाला लाकूड तोड्याची गोष्ट सांगणार आहे। एक लाकूड तोड्या जंगलात दररोज लाकूड तोडायला जात होता। बाजारात जाऊन विकायचा आलेल्या पैशातून तो आपलं पोट भरायचा। एके दिवशी लाकूड तोड्या विहिरीच्या काठी लाकूड तोडायला गेला। तिथे त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली। लाकूड तोड्या रडू लागला। नदीच्या काठी बसून रडू लागला। पाण्यातनं देवी बाहेर आली। लाकूड तोड्याला विचारलं, का बरं रडायलास? लाकूड तोड्यानं म्हटलं की माझी कुऱ्हाड पाण्यात पडली, आता मी कसं माझं पोट भरू? देवी पाण्यात गेली। पाण्यातून बाहेर येऊन सोन्याची कुऱ्हाड दाखवली। लाकूड तोड्या म्हणाला, ही नाही माझी। देवी पुन्हा पाण्यात गेली। परत अजून चांदीची कुऱ्हाड आणली। लाकूड तोड्याला, ही आहे का तुझी कुऱ्हाड? लाकूड तोड्यानं नाही म्हणला। परत देवी अजून पाण्यात गेली। परत लोखंडाची कुऱ्हाड आणली। लाकूड तोड्याला विचारलं, ही आहे का तुझी कुऱ्हाड? लाकूड तोड्याने, हो, हे माझी कुऱ्हाड आहे। लाकूड तोड्या कुऱ्हाड घेऊन हसू लागला। देवीने त्याचा प्रामाणिकपणा पाहिला। दोन्ही कुऱ्हाड त्याला बक्षीस म्हणून दिले। असं प्रामाणिकपणा घेतल्यावर आपल्याला त्याचं फळ चांगलं मिळतं। थँक्यू।